नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। अर्थातच मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणी चार्जशीट दाखल झालं आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर यामध्ये कोण कोण आरोपी कोणत्या क्रमांकावर आहेत हे देखील आपल्याला चार्जशीट मधून समजलं। आता प्रश्न हाच आहे की आरोपींना फाशी होऊ शकते का आणि या आरोपपत्रात आरोपींवर जी काही कलम लावण्यात आलेली आहेत ती कलम काय सांगतात। ही कलम आरोपींना फाशीपर्यंत नेऊ शकतात का, आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवू शकतात का, याचंच उत्तर आज आपण या लाईव्ह मधून घेणार आहोत आणि प्रत्येक कलम अगदी बारकाईने समजून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये या लाईव्ह मध्ये शेवटपर्यंत राहायचंय। अर्थात मी संदीप चव्हाण। खरं तर आतापर्यंत ज्या काही आपण केसेस बघितल्या, हाय प्रोफाईल केसेस बघितल्या, अगदी तशीच ही केस आता महाराष्ट्रात कदाचित फास्ट ट्रॅक कोर्टवर चालवण्याची शक्यता जास्त आहे। अर्थात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतील। संपूर्ण महाराष्ट्राची, धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांची देखील हीच अपेक्षा आहे की कोणत्याही परिस्थितीत जलद गती न्यायालयात ही केस चालायला हवी, हा खटला चालायला हवा आणि लवकरात लवकर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाल्याचं पाहायला मिळावं। आता धनंजय देशमुखच नव्हे, त्यांचं कुटुंबीयच नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्राला या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि ते फासावर चढलेत हे बघायचंय। कारण अत्यंत क्रूर पद्धतीनं निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या या आरोपींनी घडवून आणलेली आहे। त्यामुळं आता नेमके हे आरोपी कोण आहेत याची नावं आतापर्यंत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेत। 7 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल झालेलं आहे। 8वा आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरारच आहे, पण निश्चितपणे त्याचा रोल, त्याचं वर्जन देखील या आरोपपत्रामध्ये निश्चित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे आरोपी कोण आहेत, हे आरोपी पहिल्यांदा आपण समजून घेणार आहोत आणि माझ्या लाईव्हचं नावच आहे आरोपींना होऊ शकते फाशी, कलम काय सांगतात। अर्थात पहिल्यांदा मी या आरोपींची नावं तुम्हाला सांगतो, कोण कुठल्या क्रमांकावर आहे। वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार, कट रचून अपहरण आणि हत्या, खंडणी या सगळ्यांमध्ये याचाच हात होता। 2 नंबर विष्णू चाटे, जो या वाल्मिक कराडचा मावस भाऊ आहे, तो एका पक्षाचा केस तालुक्याचा अध्यक्ष देखील होता, नंतर त्याची हकालपट्टी करण्यात आली। नंबर 3 सुदर्शन घुले, ज्याच्या चेले चपाट्यांनं हे सगळं घडवून आणलं, ज्याचा थेट संपर्क वाल्मिक कराडशी होता। नंबर 4 प्रतीक घुले, 6 डिसेंबरला जी मारहाण झाली मस्साजोगच्या आवादा कंपनीच्या इथं, त्यावेळी या प्रतीक घुलेलाच काहीतरी चपट बसली, त्याचा राग, त्याचा इगो हर्ट झाला आणि मग त्याचं रूपांतर अपहरण आणि हत्येत झालं असे कारण सांगितलं जातं। नंतर सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे आणि हा फरार कृष्णा आंधळे, या केस मधून दोघांना वगळण्यात आलं, ते म्हणजे सिद्धार्थ सोनवणे आणि रणजित मुळे। अॅट्रॉसिटीचा जो गुन्हा त्या ठिकाणी मस्साजोग येथे 6 डिसेंबरला घडला होता, म्हणजे जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी याचं नाव त्यामध्ये आलं, पण नंतर पुराव्या अभावी याला यातून वगळण्यात आलं आणि टिपर म्हणजे संतोष देशमुख यांचं लोकेशन जो 9 डिसेंबरला या आरोपींना कळवत होता, त्याला देखील या केसमधून वगळण्यात आलं, ज्याचं नाव आहे सिद्धार्थ सोनवणे, जो 4 जानेवारीला कल्याणमध्ये सापडला होता। आता महत्वाचा मुद्दा हाच आहे की एकंदरीत या गुन्ह्यामध्ये कलम किती लागलेले आहेत। गुन्हे वेगवेगळे आहेत। गुन्हे काय काय आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे हत्या, नंतर अर्थातच त्याच्या आधीचं येतं ते म्हणजे अपहरण, खंडणी, अॅट्रॉसिटी, बळजबरी, नुकसान करणे, मालमत्तेचं नुकसान करणे, मान प्रतिष्ठेला नुकसान होईल असं धमकावणे आणि बळजबरी, दंगा, हाणामारी, मारहाण, सगळी कलम आहे त्याच्यामध्ये। आणि ही कलम एकूण जर आपण आता पाहिलं तर भारतीय न्याय संहितेनुसार आता या कलमांचा जर विचार केला आपण तर साधारण 15 कलम आहेत। आणि ही कलम म्हणजे आपल्याला आठवत असेल 1 जुलै पासून IPC
म्हणजे भारतीय दंडविधान त्याचं रूपांतर भारतीय न्याय संहितेमध्ये झालं. 1 जुलैपासून भारतीय न्याय संहिता लागू करण्यात आली. IPC मध्ये म्हणजेच भारतीय दंडविधानामध्ये जी कलम होती 175 कलम एकूण, ती जी कलम आहे ती तशीच्या तशी ठेवण्यात आली. 22 कलम जी आहेत ती रद्द करण्यात आली. 8 ॲडिशनल कलम यामध्ये जोडली गेली. शिवाय काही IPC जी कलम आहेत त्या IPC कलमांच्या क्रमांकाची पुनर्रचना करण्यात आली आणि काही महत्वपूर्ण बदल देखील करण्यात आले. खरं तर भारतीय न्याय संहितेत एकूण 356 कलम आहेत. आता कलम कोणती आहेत आणि त्यानुसार आपण प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक कलम आपण समजून घेणार आहोत आणि तो प्रसंग देखील त्या ठिकाणी आठवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कलम पहिलं 103(1) हे काय आहे? 103(1) पूर्वी IPC मध्ये 302. आता 302 हा शब्द सगळ्यांनाच माहीत झाला होता. कलम सगळ्यांना 302 म्हणजे खून, हत्या हे सगळ्यांना माहिती आहे. पण आता BNS नुसार म्हणजे भारतीय न्याय संहितेनुसार या कलमाची पुनर्रचना करण्यात आली आणि त्याचा क्रमांक जो ठरवण्यात आलाय तो आहे 103(1). याच्यात काय म्हटलंय? पूर्वनियोजित कट रचून हत्या करणे, शिक्षा आहे फाशी किंवा आजन्म कारावास सोबत दंड देखील. आता बघा काय 103(1) नुसती हत्या नाहीये, पूर्वनियोजित कट रचून हत्या करणे. मग याच्यामध्ये कट रचला गेला का? तर हो, रचला गेला. वाल्मिक कराड यांना आपल्याला आठवत असेल, याच वाल्मिक कराडनं पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा 6 डिसेंबर जो आपण त्या दिवशीची तारीख होती त्या 6 डिसेंबरच्या आधी 29 नोव्हेंबरला थेट सुनील शिंदे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत आवाजा कंपनीचे, त्यांना फोन केला होता विष्णू चाटेच्या मोबाईलवरून आणि धमकावलं होतं की सुदर्शन घुले सांगतोय तसं कर, जर तसं केलं नाही तर कंपनीची सगळी कामं बंद करावी लागतील, ही धमकी दिली होती. तिथून हा सगळा कट सुरू झाला. नंतर आपल्याला आठवत असेल 6 डिसेंबरला त्या ठिकाणी मस्साजोगमध्ये मारहाण झाली, हाणामारी झाली आणि अशोक सोनवणे या वॉचमनला मारण्यात आलं. अर्थात जातीवाचक शिवीगाळ देखील त्यावेळी झाली आणि मग मात्र त्या ठिकाणी पहिल्यांदा या सुदर्शन घुलेनं थेट संतोष देशमुख यांना तोंडावर धमकी दिली की आहे की मी तुला जिवंत सोडणार नाही. म्हणून त्याच दुसऱ्याच दिवशी 7 डिसेंबरला विष्णू चाटे यानं संतोष देशमुखांना वारंवार फोन करून वाल्मिकांना तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. आणि मग खरा म्हणजे रोल सुरू झाला तो 7 डिसेंबरचा. आपल्याला आठवत असेल 7 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांचं थेट बोलणं झालं आणि त्यामध्ये काय म्हटलं होतं की कुणी आड आला तर भिकेला लावू आणि नाहीतर कोणतीही कंपनी आपल्याला भीक घालणार नाही, खंडणी देणार नाही. जो आड येईल त्याला आडवा करा, कामाला लागा, विष्णू चाटे यांच्याशी बोलून घ्या. इथं कट रचला गेला. 7 डिसेंबरला हा पहिल्यांदा सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांचा फोन झाला की आता जो आड येईल त्याला आडवा करा. इथं कट रचला गेला आणि मग त्यानंतर 8 डिसेंबरला विष्णू चाटेनं वाल्मिक कराडचा निरोप सुदर्शन घुलेला दिला. नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये हे बसले होते. त्या ठिकाणी एक गोपनीय साक्षीदार देखील होता. पण तो गोपनीय साक्षीदार जो होता तो या सुदर्शन घुलेचा मित्र होता. शेवटी तो साक्षीदार झाला आणि तिथं कळालं की वाल्मिक कराडनं निरोप विष्णू चाटेकरवी सुदर्शन घुलेला काय दिला आणि तो निरोप काय दिला होता. त्यानं काय म्हटलं होतं, वाल्मिक कराड म्हणाला होता काय की मुळातच या ठिकाणी जो आडवा येईल त्याला त्या ठिकाणी कायमचा धडा शिकवा आणि आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत त्याचे परिणाम काय होतात याचा संदेश द्या. इथे पूर्वनियोजित कट जो अंमलात आणण्यासाठी 9 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि त्याची पुढची सगळी टीम म्हणजेच महेश केदार, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे, जयराम चाटे हे सगळे जण एकत्र आले आणि अपहरण करून
त्या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या केली। याचाच अर्थ हे स्पष्ट आहे काय की या ठिकाणी जी हत्या संतोष देशमुख यांची करण्यात आली त्यामागे पूर्वनियोजित कट होता, त्यामुळे हे कलम लागलंय 103/1 आणि याची शिक्षा काय आहे? शिक्षेची तरतूद फाशी किंवा आजन्म कारावास आणि दंड ही याची शिक्षा। सर्वात मोठं कलम या संतोष देशमुख हत्या प्रकरणातलं। आता कलम नंबर दुसरं कलम काय आहे? 140(1). 140(1) काय आहे? खून करण्याच्या उद्देशानं किंवा खंडणीच्या उद्देशानं अपहरण करणं। तर हे या प्रकरणात आहे का? तर आहेच, कारण 8 डिसेंबरलाच कट शिजला, जो कट 7 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घोले यांच्या फोनमध्ये शिजला, तिथून 8 डिसेंबरला तो फायनल झाला आणि 9 डिसेंबरला दुपारी 2:15च्या सुमारास संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं। हे अपहरण कशासाठी करण्यात आलं? उद्देश 2। एक, खंडणीच्याच माध्यमातून हा सगळा गुन्हा घडला, कारण खंडणीमध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते, म्हणूनच या ठिकाणी त्यांचं अपहरण करण्यात आलं। आणि उद्देश नंबर 2 जो वाल्मिक कराडनं निरोप विष्णू चाटेला दिला त्या निरोपामध्ये काय म्हटलं होतं? आता हा जो संतोष देशमुख आडवा आलाय त्याला कायमचा धडा शिकवा आणि आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत त्याचे परिणाम काय होतात याचा संदेश द्या। म्हणजेच अपहरणामागचे उद्देश 2 होते, खंडणीमध्ये अडथळा, आणि दुसरा म्हणजे खून करण्याच्या उद्देशानंच त्यांचं अपहरण करण्यात आलं। या कलमामध्ये काय सांगितलंय? 10 वर्षे सक्षम तुरुंगवास, 10 वर्षे जन्मठेप म्हणजे आजन्म कारावास किंवा दंड। म्हणजेच ही 2 कलम अत्यंत महत्वाची आहेत, 103(1), 140(1). आता कलम तिसरं 126(2). काय हा कलम? एखाद्याचा मार्ग जाणून बुजून रोखणे। एखाद्याचा मार्ग जाणून बुजून रोखणे आठवतंय आपल्याला? 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख केजवरून मस्साजोगला आपल्या घरी निघाले होते। 9 डिसेंबरला जवळपास 3:15च्या अलीकडे म्हणजे 3:00-3:45च्या दरम्यान ते डोणगाव परिसरात येणार याची टीप सिद्धार्थ सोनवणे यांनी या सगळ्या आरोपींना दिली होती। म्हणजे आधीच तुम्ही ठरवलं होतं, संतोष देशमुखांच्या मागावर होते हे। 6 डिसेंबर नंतर 7 आणि 8ला देखील ते लातूरला असतानाही त्यांच्या मागावर एक गाडी होती। त्यांचा सगळा लोकेशनचा भाग ट्रेस आउट करण्यात आला आणि 9 डिसेंबरला सिद्धार्थ सोनवणे यांनी टीप दिली की आता डोणगावच्या टोल नाक्याच्या त्या पूर्व अजून त्याचे झालेला नाही तो त्या ठिकाणी पूर्वनियोजित जो टोल नाका आहे त्या ठिकाणी तो येतोय। त्याच वेळी स्कॉर्पिओ आली, आपण तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यातलं ते फुटेज देखील पाहिलं। ब्लॅक कलरची 3333 ही स्कॉर्पिओ होती, ती स्कॉर्पिओ आली आणि त्यांना आडवं मारलं जेणेकरून त्यांना पुढे जाताच येणार नाही। म्हणजे जाणून बुजून ठरवून या ठिकाणी संतोष देशमुख यांचा मार्ग रोखला। आता मार्ग रोखण्यामागचा उद्देश तर स्पष्टच झालेला आहे, अपहरण करायचं आणि हत्या करायची, खून करायचा। त्यामुळे हे क्लिअर झालं की या ठिकाणी आता एखाद्याचा मार्ग जाणून बुजून रोखला गेला असेल तर 126(2) हे कलम काय सांगतं? 1 महिना तुरुंगवास, 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही। काही विशिष्ट केसमध्ये दोन्ही दंड, दोन्ही शिक्षा म्हणजे शिक्षा आणि तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड या दोन्ही गोष्टी लागू करता येतात, दोन्ही शिक्षा लागू करता येतात। काय आहे कलम? 126(2) एखाद्याचा मार्ग जाणून बुजून रोखणे, शिक्षा आहे 1 महिना तुरुंगवास आणि 5,000 रुपयांचा दंड। नंतर पुढचं कलम 324(4). काय कलम आहे? 20,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मात्र 1,00,000 रुपयांपेक्षा कमी मालमत्तेची हानी करणे, नुकसान करणे। आता हे कुठे घडलं? आपल्याला आठवतंय, अवादा कंपनी मस्साजोग मधली 6 डिसेंबरला संतोष देशमुख तिथे त्या ठिकाणी जे आले होते, म्हणजेच अशोक सोनवणे या वॉचमनला मारहाण झाल्यानंतर त्या ठिकाणी ते आले, पण त्याच्यापूर्वी जी वॉचमनला मारहाण झाली
त्याच्या आधी या सुदर्शन घुलेनी, प्रतीक घुलेनी, सुदर्शन सांगळेनी, कृष्णा आंधळेनी काय केलं होतं तर तिथल्या कंपनीच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीचं नुकसान केलं होतं, गेटची तोडफोड केली होती, तिकडचं साहित्य अस्ताव्यस्त करून टाकलं होतं. त्यामुळे हे कलम आहे 324(4). 20,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मात्र 1,00,000 रुपयांपेक्षा कमी मालमत्तेची हानी यांनी केली होती. यामध्ये शिक्षा आहे, तरतूद आहे 2 वर्षे कारावास आणि दंड. म्हणजेच ही जे सगळे चेले चपाटे होते, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, नंतर तो कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे यांनी काय केलं होतं, त्या ठिकाणी जाऊन मस्साजोगच्या आवादा कंपनीच्या आवारामध्ये गोंधळ घातला, मालमत्तेचं नुकसान केलं, प्रायव्हेट प्रॉपर्टीचं नुकसान केलं आणि या नुकसान केल्या प्रकरणी 2 वर्षाच्या कारावास आणि दंडाची शिक्षा आहे. पुढं 189/2 हे कलम काय सांगतं, 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन 189(2), 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊन म्हणजेच बेकायदा जमाव जमवून सार्वजनिक शांततेचा भंग करणे. या अशा बेकायदा जमावात सामील होणाऱ्या व्यक्तीविरुद्धही हे कलम लागू होतं. आता आपल्याला आठवत असेल पुन्हा एकदा सार्वजनिक शांततेचा भंग कधी कधी घडलेला आहे, आपल्याला आठवतंय 6 डिसेंबरला देखील सार्वजनिक शांततेचा भंग या सगळ्या आरोपींनी बेकायदा जमाव जमवून केला होता. सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी एकत्र हे जमले, बेकायदा जमाव केला, आवादा कंपनीवर गोंधळ घातला, वॉचमनला मारहाण केली, आणखी त्या ठिकाणचे जे प्रोजेक्ट मॅनेजर होते, सुपरवायझर होते, अधिग्रहण अधिकारी, जमीन अधिग्रहण अधिकारी शिवाजी तोपटे या सगळ्यांना शिवीगाळ केली आणि सार्वजनिक शांतता विचलित केली, भंग केला. शिवाय 9 डिसेंबरला देखील डोणगाव या परिसरामध्ये जेव्हा जिथे संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं त्या ठिकाणी देखील त्यांनी दिवसाढवळ्या सार्वजनिक शांततेचा भंग करून त्यांना त्यांच्या गाडीतून उतरवून मारहाण करून आपल्या गाडीत घालून त्यांना त्या ठिकाणून अपहरण करण्यात आलं, अपहृत करण्यात आलं. याचाच अर्थ हा सगळा प्रकार 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती होत्या का, तर होत्या. कारण की मुळातच या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं वाल्मिक कराड, विष्णू चाटे हे 2 माणसं सोडली तर उरलेले जे कोण आहेत सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे या सगळ्यांनी मिळून या संतोष देशमुख यांचं अपहरण केलं. त्या ठिकाणी 9 डिसेंबरला आणि 6 डिसेंबरला तर या सगळ्यांनी मिळून गोंधळ घातला, मारहाण केली ती मस्साजोग येथील आवादा कंपनीवर. त्यामुळे हे कलम यांना लागू होतं. अर्थात या आरोपींना हे कलम जे लागू झाले त्यात जर ते दोषी आढळले तर 6 महिने तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा या ठिकाणी त्यांना होऊ शकते. 6 महिने तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा. पुढे आहे 191(2) हे कलम. IPC अंतर्गत हे कलम 146 व 148 येत होतं. त्याची पुनर्रचना करण्यात आली 191(2). अर्थात आपल्याला माहिती आहे दंगा करणे, राईट म्हणजे हाणामारी, मारामारी हा जो सगळा प्रकार आहे हा 191(2) मध्ये येतो. BNS नुसार यामध्ये दंगा करणे, 5 किंवा त्याहून अधिक लोकांनी बेकायदा जमाव जमवून बेकायदेशीर कृत्य करणे, बळाचा वापर करणे, शस्त्र नसलं तरीही त्यांनी जर त्या ठिकाणी हाणामारी केली असेल तरी हे कलम लागू होतं 191(2). अर्थात 6 डिसेंबरचाच पुन्हा प्रकार. 6 डिसेंबरला या सगळ्या आरोपींनी 5 किंवा 5 पेक्षा जास्त जण हे जमले, बेकायदा जमाव केला, बळाचा वापर केला, दंगा केला आणि बेकायदेशीर कृत्य केलं. त्या ठिकाणी मारहाण केली, अक्षरशः त्या ठिकाणी गेटची तोडफोड केली. हे सगळं कलम यांना लागू होतं. त्यामुळे या कलमांतर्गत जी तरतूद आहे शिक्षेची 2 वर्षे आणि दंड. पुढे 190 कलम. 190 कलम जे IPCचं पूर्वी 149 होतं हे देखील या राईट मध्ये हाणामारीशीच संबंधित आहे. 5 किंवा त्याहून अधिक लोकांनी एकत्रित बेकायदा जमाव जमवलेला असेल आणि ते सर्वजण एखाद्या गोष्टीवर बेकायदा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतील आणि त्यातील एकानं जरी ते कृत्य केलं असेल तर हे कलम इतर सर्व जणांवर लागू होतं. उदाहरणार्थ काय आहे, बेकायदा जमावातील एकानं जरी हत्या केली तरी इतर सर्वांना दोषी ठरवलं जातं आणि त्यांना शिक्षा काय तर जन्मठेपेची शिक्षा आहे. म्हणजेच उदाहरणार्थ दंगा, हाणामारी,
नंतर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, लूटमार, बळजबरीनं मिळवणं, ताबा मिळवणं, बेकायदा शस्त्र बाळगणं. आता ही सगळी कलमं या आरोपींवर लागू होतात. हत्येच्या दिवशी अर्थातच 9 डिसेंबर रोजी या सगळ्यांनी बेकायदा शस्त्र बाळगली होती. हो. अपहरण केलं होतं, केलं. हत्येचा प्रयत्न म्हणजे संतोष देशमुख मरेपर्यंत त्यांना ते मारत होते. हो. नंतर हत्या केली. हो, हे पण लागू होतं. आणि याच्यात जे प्रत्यक्ष हत्येच्या वेळी उपस्थित होते, पण ज्यानं संतोष देशमुखांना त्यावेळी प्रत्यक्षात मारलं नसेल, पण तो त्या ठिकाणी उपस्थित असेल, तरी देखील त्याला हे कलम लागू होतं. कारण हे कलमच असं सांगतं की या सगळ्यांपैकी म्हणजे ज्यांनी बेकायदा जमाव जमवलेला आहे त्यातल्या एकानं जरी या ठिकाणी या सगळ्यांना म्हणजे एकानं जरी त्या ठिकाणी हत्या केली असेल तरी हे कलम सगळ्यांना लागू होतं आणि त्या कलमाची शिक्षा सगळ्यांना भोगावी लागते. त्यामुळं 190 कलम हे मोठं कलम आहे. या कलमानुसार जन्मठेपेची शिक्षा, तुरुंगवास, दंड किंवा दोन्हीही या ठिकाणी शिक्षा होऊ शकतात. नंतर 61(2) हे कलम देखील अत्यंत महत्वाचं आहे. 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येऊन एखाद्या गुन्ह्याचा कट रचतात तेव्हा हे कलम लागू होतं. आता आपल्याला आठवतंय सुदर्शन घुले, विष्णू चाटे हे तिरंगा हॉटेलमध्ये नांदूर फाट्यावर एकत्र जमले होते आणि त्यांनी असा निरोप मला वाल्मिक अण्णांनी दिलाय असं विष्णू चाटे सुदर्शन घुलेला सांगतोय. म्हणजेच काय तर एकत्रित येऊन गुन्ह्याचा कट रचला आणि या सगळ्या कलमाचा यांच्या मागे ससेमिरा लागला. 61(2) शिक्षा काय आहे या कलमांतर्गत? फाशी, जन्मठेप किंवा 2 वर्षे किंवा अधिक वर्षांचा कारावास. थोडक्यात या गुन्ह्याचा कट रचला जाईल त्या गुन्ह्याचं कलम त्यांच्या विरोधात लागू होतं आणि ती शिक्षा लागू होते. म्हणजे ज्या गुन्ह्याचा त्या ठिकाणी कट रचला गेला असेल, अपहरण करायचंय, पळवून न्यायचंय, अपहरण जो काही करायचंय 140(1) कलम लागणार. नंतर हत्या करायची आहे, पळवून नेऊन 103(1) हे कलम लागणार. नंतर त्या ठिकाणी जर त्याला मारायचंय, त्या ठिकाणी जाऊन मारायचंय याचा कट रचला असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी 191(2), 190 हे कलम लागणार. आणि त्या 29 नोव्हेंबरला जे आपल्याला सगळे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसले होते त्यावेळी खंडणीचं काय करायचं, ती कशी मागायची, त्या संदर्भात देखील जो काही कट ठरला गेला, कट रचला गेला वाल्मिक कराड सगळ्या चेल्या चपाट्यांचा, त्या ठिकाणी देखील 2 किंवा त्यापेक्षा जास्त नव्हे, त्या ठिकाणी तर बरेच जण होते, ते कलम देखील त्या ठिकाणी यांना लागू होतं. आता 61(2) झालं. पुढे 238 या कलमात काय सांगितलं गेलंय? एखाद्या गुन्ह्यातील पुरावा लपवणे किंवा गुन्हेगाराला वाचवण्यासाठी खोटी माहिती देणे, जाणून बुजून एखाद्या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याचा अथवा तो लपवण्याचा प्रयत्न करणे. आपल्याला आठवतंय वाल्मिक कराड ज्या मोबाईलवरून विष्णू चाटेच्या सुनील केंदू शिंदे यांना बोलला आणि धमकी दिली होती, तो मोबाईल विष्णू चाटेचा, या विष्णू चाटेचा मोबाईल काय झाला? मोबाईलच सापडला नाही शेवटपर्यंत. तो मोबाईल हरवला असं म्हटलं त्यानं. तो मोबाईल कुठे पडलाय, कुठे टाकलाय मला आठवत नाही असं म्हणाला. नंतर पोलिसांनी अक्षरशः तो मोबाईल ज्या ठिकाणी पडला किंवा टाकला गेला किंवा घाबरून टाकला त्यानं, अशा ठिकाणी म्हणजे त्या नाशिकच्या परिसरातल्या मोबाईल जिथं पडलाय तिथं 1 किलोमीटर रेडियस मध्ये त्या मोबाईलचा पोलिसांनी शोध देखील घेतला, पण शेवटपर्यंत तो मोबाईल सापडला नाही. त्यामुळे या विष्णू चाटेवर 238 हे कलम एक्स्ट्रा लागू झालं होतं, आपल्याला आठवतंय. आणि हे कलम कशाबद्दल त्याच्यावर एक्स्ट्रा लागू झालं होतं तर यानं पुरावा लपवण्याचा, घाबरून का होईना, किंवा तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि याचा उद्देश याच्यातनं काय निष्पन्न होतो की कुणाला तरी वाचवण्यासाठी, एखाद्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी खोटी माहिती दिली, पुरावा नष्ट केला. त्यामुळं 100% हे जे कलम आहे 238 हे या विष्णू चाटेवर लागू झालं होतं. त्यामुळेच मोबाईल घाबरून टाकून दिला का, हरवला का, पडला
याही पेक्षा तो मोबाईल त्यातला CDR अत्यंत महत्वाचा होता, कारण की याच मोबाईल वरून वाल्मिक कराडनं सुनील केंदू शिंदे या प्रोजेक्ट मॅनेजरला म्हणजे आवादा कंपनीच्या धमकावलं होतं 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी. त्यामुळं या कलमाचा या ठिकाणी निश्चितपणे आरोपपत्रात उल्लेख करण्यात आलाय आणि या कलमाच्या अंतर्गत शिक्षा काय आहे? 7 वर्षांचा कारावास आणि दंड. 7 वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षा या ठिकाणी भोगावी लागू शकते. पुढं 3/5 म्हणजे 3/5 हे जे कलम आहे, एखादा गुन्हा जो अनेक व्यक्तींनी मिळून केला असेल तर प्रत्येक व्यक्ती त्या गुन्ह्यासाठी जबाबदार ठरते. बघा, हे पूर्वी आयपीसी मध्ये 34 कलम होतं. 34 आपल्याला आठवत असेल. आयपीसीची कलमात पूर्वीची आपली पाठ आहेत. 302 आहे, 386 आहे, 376 आहे. पण आता भारतीय न्याय संहितेनुसार जी काही कलम आहेत त्यांची जी पुनर्रचना झालेली आहे त्यानुसार जे आयपीसीचं 34 कलम होतं ते कलम आता झालंय काय 3/5. याच्यात काय म्हटलंय? एखादा गुन्हा जो अनेक व्यक्तींनी मिळून केला असेल, तर हा गुन्हा अनेक व्यक्तींनी मिळून केलाय का? तो हो केला, तर प्रत्येक व्यक्ती त्या गुन्ह्यासाठी जबाबदार ठरते. मग त्या गुन्ह्यामध्ये कोणी असो, म्हणजेच त्या गुन्ह्यातील प्रत्येकाला त्या ठिकाणी समान दोषी ठरवलं जातं. संबंधित गुन्ह्याची शिक्षा प्रत्येकाला समान भोगावी लागते. म्हणजे विष्णू चाटे, वाल्मिक कराड हे प्रत्यक्ष संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या करताना होते का? तर नव्हते. पण एखादा गुन्हा ज्या अनेक व्यक्तींनी मिळून केलाय म्हणजे यांचा कटात सहभाग आहे, त्यामुळं या दोघांना हे कलम लागू होतं निश्चितपणे. त्यामुळं यांना जी शिक्षा यांनी प्रत्यक्षात हत्या केली त्यांना पण होणार आणि ज्यांनी कट रचला त्यांनाही होणार. जो कट रचलाय त्यावेळी हे भले उपस्थित नसले तरी यांना देखील तो कट रचल्याची शिक्षेमध्ये त्यांना त्या ठिकाणी शिक्षा भोगावी लागणार. म्हणजे 3/5 हे कलम जे आहे ते संघटित गुन्हेगारीचं कलम म्हणता येईल. त्याला संघटित केलेलं कृत्य आहे जे आयपीसी पूर्वी 34 होतं. आता सगळ्यात महत्वाचं कलम हे अत्यंत व्यवस्थित तुम्ही सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. खंडणीचं कलम. याच्यामध्ये 308 1 2 3 4 5 6 अशी बरीच पोटकलम आहेत. या 308 मध्ये 3 आणि 4 अशी 2 कलम या आरोपींवर लावण्यात आलेली आहेत. 3 आणि 4. पण 5 नंबरचं कलम का लावण्यात आलं नाही त्याचं देखील मी उत्तर तुम्हाला नंतर देणार आहे. पण 308 3 आणि 4. आता 308 3 काय आहे हे पहिल्यांदा समजून घेऊ. 308 3 म्हणजे एखाद्याकडून जबरदस्तीनं काहीतरी वसूल करण्यासाठी म्हणजेच खंडणी, एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी वसूल करण्यासाठी एखाद्याला धमकावणं किंवा त्याला इजा पोहोचवण्यासाठी धमकी देणं. आता या कलमांतर्गत शिक्षेची तरतूद आहे 2 वर्ष आणि दंड. बघा 308 3 काय सांगतं? खंडणीचं कलम आहे. एखाद्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी त्याला धमकावणं किंवा त्याला इजा पोहोचवण्याची धमकी देणं. आता 308 4 काय सांगतं? एखाद्याकडून जबरदस्तीने खंडणी वसूल करण्यासाठी त्याला जीवे मारण्याची धमकी देणं किंवा तसा प्रयत्न करणं. यामध्ये 7 वर्षे आणि दंडाची शिक्षा आहे. बघा म्हणजे 308 3 आणि 308 4 मध्ये काय फरक आहे? 308 3 मध्ये केवळ धमकी देणं खंडणीसाठी, खंडणी वसूल करण्यासाठी आणि इजा पोहोचवण्याची धमकी देणं. पण 308 4 मध्ये काय आहे? 308 4 मध्ये जीवे मारण्याची धमकी देणं किंवा त्याचा प्रयत्न देखील करणं. म्हणून शिक्षा थेट 2 वर्षांची ते 5 वर्ष वाढून 7 वर्षांची होते. आता पुढे जर आपण बघितलं तर 308 5 हे कलम का लावण्यात आलं नाही? आता आपल्याला आठवत आहे वाल्मिक कराड सगळ्यात शेवटी या आरोपींच्या सगळ्या टोळ्यांचा म्होरका आहे. इथं एस्टॅब्लिश झाला तो खंडणीच्या गुन्ह्यात. हत्येच्या गुन्ह्यात त्याचं नाव नव्हतं. 6 डिसेंबरला घडलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यात त्याचं नाव नव्हतं. त्याचं नाव कधी आलं? जी 6 डिसेंबरला फिर्याद दाखल होणं अपेक्षित होतं खंडणीची, ती खंडणीची फिर्याद दाखल झाली 12 डिसेंबरला. किंवा जी 29 नोव्हेंबरची फिर्याद दाखल होणं महत्वाचं होतं ती फिर्याद दाखल झाली 11 डिसेंबरला. म्हणजे 29 नोव्हेंबरला खंडणीची धमकी वाल्मिक कराडनं दिली होती. पण ती खंडणीची धमकी सुनील केंदू शिंदे
यांची ही जी धमकी यांना जी मिळाली होती खंडणीची, ती दाखल कधी झाली केस पोलीस ठाण्यात? 11 डिसेंबरला. आणि यावेळी वाल्मिक कराडचं पहिल्यांदा नाव आलं. या खंडणीच्या गुन्ह्यात सुनील केंदू शिंदे यांनी 3 जणांची नावं घेतली: वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले. का? तर वाल्मिक कराडनेच विष्णू चाटेच्या मोबाईलवरून सुनील केंदू शिंदे यांना धमकावलं होतं आणि विष्णू चाटेच्या मोबाईलवरून धमकावलं होतं. त्यामुळे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले तर प्रत्यक्षातच वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी गेला होता. 2 कोटींची खंडणी द्या, नाहीतर हातपाय तोडण्याची धमकी त्यांनी दिली होती. आता हे 3 जण त्या खंडणीच्या गुन्ह्यात आले. त्यावेळी केस पोलीस ठाण्यात FIR जी नोंद झाली त्यामध्ये 308(5) हे कलम लावण्यात आलं होतं. हे 308(5) कलम काय सांगतं? जबरदस्तीने खंडणी वसुलीसाठी मृत्यूची भीती दाखवून संबंधित गुन्हा करण्यात दोषी आढळल्यास 10 वर्षे कारावास आणि दंड आहे. आता प्रत्यक्षात सुनील केंदू शिंदे यांनी जी FIR नोंद केली होती त्यामध्ये म्हटलं होतं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. पण हे कलम FIR मध्ये नोंदलं गेलेलं आहे, पण आरोपपत्रामध्ये मात्र 308(5) हे कलम नाहीये. ते त्या ठिकाणी वगळण्यात आलं. का वगळण्यात आलं याचं कारण माहित नाही. जर हे कलम लावलं गेलं असतं तर वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे या तिघांनाही 2 वर्ष कारावास नव्हे, 5 वर्ष कारावास 7 वर्ष कारावास नव्हे, 10 वर्ष कारावासाची शिक्षा भोगावी लागली असती. पण हे कलम त्यांच्यावर न लावता 308(3) आणि 308(4) ही 2 कलम लावण्यात आली. अर्थात आता आणखी पुढचं कलम आहे 333. आता हे कलम काय सांगतं? बेकायदा घरात अथवा प्रायव्हेट प्रॉपर्टीत प्रवेश करून शारीरिक इजा पोचवणे, हल्ला करणे, नुकसान पोचवणे. आता 330 जे पूर्वी IPC मध्ये 452 कलम होतं, भारतीय न्याय संहितेनुसार ते 333 आहे. काय सांगितलंय? बेकायदा घरात अथवा प्रायव्हेट प्रॉपर्टीत प्रवेश करून या ठिकाणी शारीरिक इजा पोचवणे, हल्ला करणे, नुकसान करणे. हे खरंच आहे. 6 डिसेंबरला मुळातच ती प्रॉपर्टी अवादा कंपनीची होती, प्रायव्हेट प्रॉपर्टी होती. त्या ठिकाणी यांनी बेकायदा प्रवेश केला, नुसता प्रवेश केला नाही तर त्या ठिकाणी शारीरिक इजा देखील पोचवली. कुणाला? त्या अशोक सोनवणे जे वॉचमन होते त्यांना मारहाण केलेली आहे, हल्ला केलेला आहे, गेट बीट तोडून फोडून सगळं आत त्या ठिकाणी नुकसान पोचवलेलं, मालमत्तेला नुकसान पोचवलंय. त्यामुळं या प्रकरणात, या गुन्ह्यात 333 मध्ये या कलमांतर्गत शिक्षा काय आहे? 7 वर्षे कारावास आणि दंड. म्हणजेच गुन्ह्याची तीव्रता आणि पीडित व्यक्तीचं किती नुकसान झालेलं आहे, त्याला किती शारीरिक इजा भोगावी लागलेली आहे, सोसावी लागलेली आहे, यावरून ही शिक्षा कमी जास्त होऊ शकते. पुढचं कलम आहे 198(1). आता यामध्ये काय म्हटलंय? एखादी व्यक्ती एखाद्या सामाजिक अथवा लोकसेवेच्या अथवा राजकीय पदावर असतानाही जाणून बुजून कायद्याचं उल्लंघन करत असेल आणि एखाद्याला इजा पोचवत असेल तर त्याला काय शिक्षा आहे? आता यामध्ये आपल्याला आठवतंय मुळातच या ठिकाणी विष्णू चाटे हा एका पदावर पण होता. सामाजिक असो, राजकीय असो किंवा आणखी काही, जी लोकसेवेच्या माध्यमातून ही कामं करण्याची भूमिका त्याच्यावर होती. पण त्याला हे माहिती आहे की आपण एक प्रतिनिधी आहोत, सेवक आहोत लोकांचे. अशा वेळी आपल्या हातून लोकसेवकाच्या पदाचा मान कमी होईल, गरिमा कमी होईल, असं कोणतंही कृत्य आपल्या हातून घडता कामा नये. तरी देखील माहीत असूनही जाणून बुजून त्यानं त्या ठिकाणी एखाद्याला इजा पोचवलेली आहे, म्हणून या ठिकाणी हे कलम लागू होतं. आणि यामध्ये शिक्षा काय? 1 वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही. आता 115(2) हे कलम काय सांगतं? पूर्व म्हणजे माहीत असूनही, पूर्ण कल्पना आहे तरी देखील एखाद्याला स्वेच्छेनं इजा पोचवणं. माहिती आहे की माझ्यामुळे, माझ्या हातात एखादं शस्त्र आहे आणि मी जर कोणाला काही टोचलं, काही मारलं, खुपसलं तर त्याला इजा होऊ शकते, हे माहिती आहे. तरी देखील जाणून बुजून स्वतःहून स्वेच्छेनं त्या ठिकाणी एखाद्याला इजा पोचवणे. अर्थातच आपण पाहिलंय जी हत्या करण्यात आली, ब्रुटल मर्डर, जो हत्या करण्यात आली संतोष देशमुखांची, त्या ठिकाणी त्यांना जाणून बुजून या सगळ्या आरोपींनी त्यांना हाल हाल करून मारलंय, अक्षरशः जीव जाईपर्यंत मारलंय. आणि इतकं बेकार मारलंय आपल्याला सगळ्याला माहिती आहे. कोयता असेल, फायटर असेल,
कत्ती असेल, अगदी गॅसचा पाईप असेल, नंतर त्याच्यासोबतच आणखी बरीचशी रॉड असेल, या सगळ्यांनी अक्षरशः त्यांना मारलं गेलं. 1,500 लिटर रक्त, 1.5 लिटर रक्त साकळलं होतं, काळं निळं शरीर पडलं होतं, अंगावर 56 व्रण होते मारल्याचे. इतकं ब्रुटल मर्डर संतोष देशमुख यांचं करण्यात आलं होतं. आणि या सगळ्या आरोपींना माहित होतं की आता संतोष देशमुख हे मरू शकतात, इतकं आपण त्यांना मारतोय, पण तरी देखील ते मारत होते. अक्षरशः रिंगण करून मारत होते, हसत हसत मारत होते. इतकं भयानक कृत्य त्यावेळी झालं होतं. आणि हे माहीत असूनही स्वेच्छेने एखाद्याला इजा पोचवली म्हणून या कलमांतर्गत शिक्षा आहे 1 वर्ष किंवा अधिक, शिवाय त्याच्यासोबत 10,000 रुपयांचा दंड. आता याच्या पुढे जर आता पाहिले आणखी जी काही कलमं आहेत त्यामध्ये 351(2)(3). आता 351(2) काय आहे हे पहिले पाहूयात. यामध्ये एखादी व्यक्ती अन्य व्यक्तीच्या मान सन्मानाला किंवा प्रतिष्ठेला हानी पोचवण्याची धमकी देत असेल किंवा त्याच्याविषयीच्या काही गोष्टी सार्वजनिक करण्याची धमकी देत असेल, जेणेकरून त्या व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा तिला हानी पोचत असेल, तर त्या व्यक्तीला, जो कोण असा उद्योग करेल किंवा गुन्हा करेल, त्याला 2 वर्षे कारावास आणि दंड आहे. अर्थात तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राला संतोष देशमुख हे सेवाभावी सरपंच होते. अतिशय उत्तम काम त्यांनी केलेलं आहे. गावाला 17-18 पुरस्कार त्यांनी मिळवून दिले. संपूर्ण बीडच्या पंचक्रोशीमध्ये, बीड जिल्ह्यामध्ये त्यांच्या कामाचा म्हणजे अक्षरशः गुणगान केलं जात होतं, त्यांच्या कामाचं कौतुक केलं जात होतं, त्यांच्या कामाचा नावलौकिक होता. आणि अशा व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा कमी करण्यासाठी या सगळ्या आरोपींकडून प्रयत्न करण्यात आले. त्यामुळं 351(2) हे कलम यांच्या विरोधात लागलंय आणि यामध्ये शिक्षा आहे 2 वर्षे कारावासाची आणि दंडाची शिक्षा. 351(3) हे कलम काय सांगतं? एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याला गंभीर इजा पोचवण्याची अथवा मालमत्तेचं नुकसान केल्या प्रकरणात दोषी आढळत असेल तर शिक्षा काय? 7 वर्षे कारावास आणि दंड. आता हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना, म्हणजेच संतोष देशमुख यांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबातली व्यक्ती म्हणजे संतोष देशमुख कुटुंब प्रमुख होते, कुटुंब सदस्य होते आणि त्यांना या ठिकाणी गंभीर इजा पोचवण्याची अथवा मालमत्तेचं नुकसान केल्या प्रकरणाची त्या ठिकाणी त्यांना धमकी देण्यात येत होती. आपल्याला आठवत असेल, संतोष देशमुखांना सुदर्शन घुलेंनी तर थेट धमकी दिली होती की तू आमच्या मध्ये पडलास, खंडणीच्या कामात अडथळा ठरलास, तुला जिवंत सोडणार नाही. 1. 2 नंबर, विष्णू चाटे वारंवार संतोष देशमुख यांना धमकी देत होता की वाल्मिकांना तुला जिवंत सोडणार नाही म्हणून या सगळ्या प्रकरणातलं हे कलम 351(3) हे कलम त्या ठिकाणी लागू होतं. आता हे सगळे झाले भारतीय न्याय संहितेची कलम. 15 कलम एकूण होती. आता त्यात पोटकलम देखील होती. आता कलम आहेत 2 अत्यंत महत्वाची, 2 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये. ती म्हणजे मकोका अर्थात संघटित गुन्हेगारी, अर्थात महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट, म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा. हा जो कायदा आपल्या सगळ्यांना माहिती, 1999 मध्ये हा कायदा लागू झाला महाराष्ट्रामध्ये. त्याचा उद्देश होता संघटित गुन्हेगारी नष्ट करण्याचा. अंडरवर्ल्ड मध्ये जे सगळे होते त्या काळामध्ये या कायद्याचा जास्तीत जास्त वापर करण्यात आला. आधी टाळा, मग नंतर मकोका. आणि याच मकोका अंतर्गत यांच्यावर जर आता आपण पाहिलं तर 3-1 रोमन आकडा 1, नंतर 3-1 रोमन आकडा 2, नंतर 3-2 आणि 3-4 ही 4 कलम मकोका अंतर्गत यांच्यावर लावण्यात आली. ही संघटित गुन्हेगारी होती का? तर हो. विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि बाकीची सगळी गँग ही वाल्मिक कराडसाठी काम करत होती. वाल्मिक कराड या टोळीचा म्होरक्या होता, यांचा मुख्य सूत्रधार होता. त्याची 1-2 टोळी नव्हे, अशा कितीतरी संघटित टोळ्या त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये दहशत पसरवण्यासाठी, खंडणी गोळा करण्यासाठी त्या ठिकाणी निर्माण केल्या होत्या. आपल्याला आठवते वाल्मिक कराडचं वाक्य जो सुदर्शन घुलेला म्हणत होता, जो आड आला त्याला आडवा करा, नाहीतर उद्या आपल्याला कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही. याचा अर्थ एकमेव कंपनी अशी आवादा नाहीये, अशा अनेक कंपन्यांकडून खंडण्या गोळा करण्याचं काम हा वाल्मिक कराड करत होता.
त्यासाठी अर्थातच त्याला माणसं लागणार. मग अशीच हे चेले चपाटे टुकार सगळी गुंडपुंड त्यांनी सगळी पोसली होती आणि या सगळ्यांना हाताशी धरून संघटित करून त्यांच्याकडनं हे गुन्हे हा घडवत होता. म्हणून वाल्मिक कराड ही द क्रिमिनल मास्टर माइंड, तोच या सगळ्या कटाचा सूत्रधार आणि मास्टर माइंड होता. त्यामुळे यांच्यावर जी कलम लागलेली आहेत ते पहिलं कलम 3.1 रोमन आकड्यातलं 1, संघटित गुन्ह्यामुळे मृत्यू झाला असेल तर फाशी किंवा आजन्म कारावास आणि 1 लाख रुपये दंड. तर संघटित गुन्ह्यामुळे मृत्यू झाला का? तर हो, झाला. आपल्याला आठवत असेल, 1-2 नव्हे, ही सगळी 5-6 टाळकी संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यासाठी गाडी घेऊन येतात. संतोष देशमुखांना त्यांच्या गाडीतून बाहेर काढतात, मारतात, मारत आपल्या गाडीत बसवतात, परत गाडीत मारतात आणि तिथून त्यांना मारत गाडीत फिरवून इकडून तिकडून वेगवेगळ्या ठिकाणी मारून एका वेगळ्याच ठिकाणी नेऊन त्यांची डेड बॉडी फेकून देतात. ही सगळी संघटित गुन्हेगारी होती. या हत्येआधी, या अपहरणाआधी त्यांनी या सगळ्यांनी एक पूर्वनियोजित कट रचला होता, कट केला होता. कट कारस्थानाचा हा भाग होता. म्हणजे सगळे संघटित होते. वाल्मिक कराड टू विष्णू चाटे टू सुदर्शन घुले टू ईच अँड एव्हरी पर्सन हु इज इन्व्हॉल्ड इन दिस ब्रुटल मर्डर अँड किडनॅप. या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळे आरोपी एकत्र होते, संघटित होते. त्यांनी संघटित गुन्हेगारीतून हा सगळा प्रकार केला. आणि या संघटित गुन्हेगाराचं जे कलम आहे, काय आहे? 3.1 रोमन आकडा 1, आणि याला शिक्षा आहे फाशी किंवा आजन्म कारावास, जन्मठेप आणि 1 लाख रुपये दंड. आता दुसरं कलम 3.1 रोमन आकडा 2, काय म्हटलं याच्यात? इतर केसमध्ये किमान 5 वर्षे किंवा आजन्म कारावास आणि 5 लाख रुपये दंड. अर्थात याच्या सोबत ज्या बाकीच्या त्यांनी जे उद्योग केलेले आहेत एकत्रित संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून, त्या केसेसच्या माध्यमातून देखील त्यांच्यावर हे कलम लागू होतं. त्यांनी बाकीच्या देखील अनेक गुन्हे करून हत्येचा प्रयत्न, मारहाण करणे, बळजबरी, जमीन बळकावणे, या सगळ्या गोष्टींमध्ये संघटित गुन्हेगारी ठरलेली आहे. त्यामुळे 5 वर्षे किंवा आजन्म कारावास आणि 5 लाख रुपये दंड ही शिक्षा देखील त्यांना आहे. दुसरं काय आहे? 3.2 मकोका अंतर्गत हे कलम आहे. काय म्हटलंय? संघटित गुन्हा करणाऱ्याला आश्रय देणे किंवा त्याला लपवून ठेवणे यासाठी 5 वर्षे किंवा आजन्म कारावास 5 लाखाचा दंड. आपल्याला आठवत असेल, संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाल्यानंतर या आरोपींपैकी प्रत्येकानं एकमेकांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, एकमेकांना लपवण्याचा प्रयत्न केला, एकमेकांना आश्रय देण्याचा प्रयत्न केला. कितीतरी दिवस झाले हा वाल्मिक कराड सापडतच नव्हता, विष्णू चाटे सापडत नव्हता, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे तर तो अजूनही फरार आहे, तो तर सापडलेलाच नाहीये. त्याला कोण आश्रय देते कोणास ठाऊक अजून. शिवाय तो सुधीर सांगळे सापडत नव्हता. या सगळ्या आरोपींना एकमेकांनी आश्रय दिलेला आहे, लपून ठेवलेले. अजूनही या कृष्णा आंधळेला लपून ठेवण्यात, त्याला आश्रय देण्यात यांचाच भाग आहे का, सहभाग आहे का, या अंतर्गत देखील एक कलम आहे. या कलमांतर्गत 5 वर्षे किंवा आजन्म कारावास आणि 5 लाख रुपयांचा दंड. आता पुढचं कलम याच्यात काय आहे? 3-4 संघटित गुन्हेगारीत सहभाग आहे का नाही? आहे, सगळ्यांचा सहभाग आहे. वाल्मिक कराड, विष्णू साठे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम साठे आणि या सगळ्यांसोबत सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, ही सगळेच जण हे संघटित गुन्हेगारीतले होते आणि या सगळ्यांचा सहभाग आहे. या सगळ्यांना 5 वर्षे ते 5 वर्षांपासून ते आजीवन कारावास अशी शिक्षा होऊ शकते आणि 5 लाखांचा दंड हा तर आहेच. हे झाले मकोका अंतर्गत गुन्हे. आता पुढे अॅट्रॉसिटी. ही अॅट्रॉसिटी काय आहे? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवर त्यांच्या विरुद्ध जर कोणी काही या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत असेल, त्यांच्या विरोधात एखादा गुन्हा करत असेल विशिष्ट समाजातील या, तर असे गुन्हे करणाऱ्यांना जबर शिक्षा आहे. आणि आपल्याला आठवत असेल 6 डिसेंबरला अशोक सुरावणे जे वॉचमन होते अवादा कंपनीचे, जे मस्साजोगचे होते, त्यांना त्या ठिकाणी नुसती मारहाण करण्यात आली नाही, तर त्यांना त्या ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ देखील करण्यात आली. अर्थात
ते एका विशिष्ट समाजातून येत होते आणि त्यामुळे त्यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी ते 6 डिसेंबरला केज पोलीस ठाण्यात गेले. या सगळ्या आरोपींवर त्यांना अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करायचा होता. दुपारी 1 वाजता गेलेल्या या व्यक्तीला रात्री 10:30 पर्यंत नुसतं बसून ठेवण्यात आलं, पण अॅट्रॉसिटीचा गुन्हा 6 डिसेंबरला दाखल करून घेतला गेला नाही. हातापाया पडत होते पोलिसांच्या की माझा गुन्हा दाखल करून घ्या, पण नाहीच घेतला. शेवटी हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा 11 डिसेंबरला दाखल झाला, ज्याच्या 2 दिवस आधीच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या झाली होती. त्यामुळे या गुन्ह्यानुसार हा जो म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा जो आहे तो 1989ला मंजूर करण्यात आला. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवर अत्याचार आणि द्वेषपूर्ण गुन्हे रोखण्यासाठीचा हा कायदा आहे. या कायद्यामध्ये 3(1) RS शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्ट काय कमीत कमी या कलमानुसार कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 5 वर्षाची कारावासाची शिक्षा आणि दंड. सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ केली तर हे कलम लागू होतं. दुसरं 3(2) VA. आता हे कलम काय आहे? 10 वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद याच्यात आहे. 10 वर्षांपेक्षा जास्त. अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती विरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना ही शिक्षा आहे आजीवन कारावास आणि दंड. याप्रमाणे ही सगळी कलम या ठिकाणी या सगळ्या आरोपींवर लावण्यात आलेली आहेत. भारतीय न्याय संहितेनुसार 15, मकोका नुसार 4 आणि अॅट्रॉसिटीनुसार 2 अशी कलम या सगळ्यांवर लागलेली आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे, ही कलम काय आहेत ते आपण समजावून घेतली. कलम कुणावर कशी लागलेली ते आपण पाहिली, कुठलं कलम वगळण्यात आलं ते देखील आपण पाहिलं. हत्येवेळी वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला फोन केला होता हे क्लिअर झालेलं आहे. डिजिटल एव्हिडन्सेस CDR सगळं सापडलेलं आहे. जयराम साठे यानं देशमुखांना मारहाण करताना एका ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होता हे देखील आता या आरोपपत्रात द्वारे सिद्ध झालेलं आहे. हा जयराम साठे आपल्याला आठवत असेल या संघटित गुन्हेगारीमध्ये होता. त्या ठिकाणी सुदर्शन घुले संतोष देशमुखांना हालहाल करून मारत होता आणि त्याचा व्हिडिओ व्हॉट्सअपवर यानं केला आणि त्याची क्लिप यानं व्हॉट्सअपवर पाठवली होती. हाच तो जयराम साठे होता ज्याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात झाली होती की तिकडे एका व्यक्तीला मारतायत, हालहाल करून मारतायत आणि त्याचा व्हिडिओ काढून हे व्यक्ती सगळ्या गावावर व्हायरल करतायत. दुसरं सुरेश धस यांनी या संदर्भात काय म्हटलंय तर कदाचित सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करण्याचा अधिकार या ठिकाणी SIT आणि CIDच्या तपासी अधिकाऱ्यांनी राखून ठेवलेला आहे. त्यानुसार या ठिकाणी सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल होऊ शकतो, म्हणजेच सह आरोपी देखील या ठिकाणी होऊ शकतात. आपल्याला आठवत असेल केज पोलीस ठाण्यात PI प्रशांत महाजन यानं आपल्या कर्तव्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कुचराई दाखवलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केज पोलीस ठाण्यात हेच प्रशांत महाजन होते ज्या दिवशी 9 डिसेंबरला सगळे ग्रामस्थ धनंजय देशमुख गेले होते. आम्हाला मार्ग दाखवा, आम्ही लोकेशन ट्रेस करतो, फक्त लोकेशन सांगा, आम्ही त्यांना आणतो. पण यांनी चुकीचं डायरेक्शन दाखवलं होतं. शिवाय फिर्याद नोंदवून घेण्यात देखील वेळ घालवला होता. विष्णू चाटेच्या संपर्कात असून देखील धनंजय देशमुखांना उगाच खोटा विश्वास देत बसले आणि शेवटी विष्णू चाटेंनीच 36वा कॉल करून धनंजय देशमुखांना अमुक तमुक ठिकाणी संतोष देशमुखांची बॉडी त्या ठिकाणी टाकलेली आहे असं म्हटलं गेलं होतं. याचाच अर्थ प्रशांत महाजन यानं कर्तव्यात या ठिकाणी कसूर दाखवलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात या खरं म्हणजे प्रशांत महाजनांनी फार मोठं विचित्र काम केलेलं आहे. शेवटी त्यांना त्या ठिकाणी केज पोलीस ठाण्यामधून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. ते बीड हेडक्वार्टरला बसतात, पण मध्ये पण मस्साजोगकरांच्या मस्साजोग ग्रामस्थांनी त्यांच्यावर आरोप देखील केला की हे केज पोलीस ठाण्यात येतात आणि कॉम्प्युटरवर बसतात. त्याची बातमी देखील टॉप न्यूज मराठीनं दाखवली होती. अर्थात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा प्रशांत महाजन, नंतर PSI राजेश पाटील जो आता निलंबित आहे. आपल्याला आठवत असेल 29 नोव्हेंबरच्या फुटेजमध्ये केजच्या या विष्णू चाटेच्या कार्यालय परिसरातल्या फुटेजमध्ये जेव्हा हे सगळे आरोपी जमले होते त्यावेळी सगळ्यात शेवटची एंट्री याच राजेश पाटलाची झाली होती. हाच राजेश पाटील 8 डिसेंबरला केज मधील एका हॉटेलमध्ये सुदर्शन घुले सोबत चहापाणी करताना दिसला होता. त्यामुळे हे दोघं जण, नंतर डॉक्टर वायबसे जो आता मुकादम आहे, म्हणजे काय आता म्हणजे जो आधी डॉक्टर होता डॉक्टर की बंद केली आणि मुकादमकी करायला लागला. म्हणजे सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे या सगळ्यांना हाताशी धरलं आणि मग उचली सुरू केली. मग ज्यांनी उचल खाल्लेली आणि त्यांनी उचल दिली नाही की त्याला उचलायचा आणि मग त्या पाचुंबा वस्तीत टाकडीजवळच्या नेऊन मारायचा बदडायचं, हे सगळी याची कामं होती. या डॉक्टर वायबसेनं
त्याच्या पत्नीसह या आरोपींना पळून जाण्यात, त्यांना पैसे पुरवण्यात मदत केली होती. त्यामुळे कदाचित हे देखील यामध्ये सहआरोपी होऊ शकतात, म्हणून सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल होण्याची शक्यता असली आहे आणि ह्याचे अधिकार अबाधित ठेवले गेलेले आहेत SIT आणि CIDनं. पुढं या संदर्भात मुख्यमंत्री देखील आता म्हणालेले आहेत कुणालाही सोडणार नाही, स्पष्ट केलेले त्यांनी. मग कोणीही असो यामध्ये, मग त्यांचीही स्वतंत्र चौकशी व्हावी आणि त्यांना मकोका लावावा असं देखील या ठिकाणी सुरेश धस यांनी म्हटले. ती मागणी त्यांनी केलेली आहे. पैसे कुणी दिले, पळून जायला कुणी मदत केली, कुणी लपून ठेवलं, कुणी साहित्य पुरवलं, यामध्ये हे सगळे सहआरोपी होऊ शकतात. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे तर गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध अधिक पुरावा मिळून आल्यास, या गुन्ह्यातली आरोपींविरुद्ध अधिक पुरावा जर मिळून आला तर कलम 193 BNS प्रमाणे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची तजवीज देखील करून ठेवण्यात आलेली आहे. हे स्पष्ट आणि अत्यंत महत्वाचं आहे. शिवाय या न्यायालयीन गोष्टी सहज सुलभ व्हाव्यात, गुन्हेगारांना बचाव करण्याची संधीच मिळू नये म्हणून या तीनही प्रकरणांचं एकत्रित चार्जशीट दाखल करण्यात आलंय असं CID आणि SITच्या वतीनं सांगण्यात आलंय. म्हणजे आपल्याला आठवत असेल 1400 पानांचं जे आरोपपत्र दाखल करण्यात आलं तर त्यामध्ये अट्रॉसिटी, खंडणी आणि हत्या या तिघांचं एकत्रित मिळून, या तिन्ही गुन्ह्यांचं एकत्रित मिळून आरोपपत्र दाखल करण्यात आलं. त्यामुळे बरीचशी चर्चा झाली की या तिन्ही मिळूनचं आरोपपत्र एकत्रित करून का त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं. तर त्याचं उत्तर दिलेलं आहे न्यायालयीन गोष्टी सहज सुलभ व्हाव्यात आणि गुन्हेगारांना बचाव करण्याची संधीच मिळू नये यासाठी या प्रकरणांचं एकत्रीकरण करण्यात आलं. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणांमध्ये खंडणी प्रकरणात 100 साक्षीदार तपासण्यात आले तर हत्या प्रकरणात जवळपास 141 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामुळे एवढी मोठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही केस जी आहे आता स्टँड होऊ शकते, हा खटला उभा राहू शकतो. जलदगती न्यायालयात अत्यंत ताकदीनं हा खटला मांडण्यासाठी उज्ज्वल निकम प्रयत्न करू शकतात. एवढी सगळी रसद CID आणि SIDच्या पोलिसांनी, अधिकाऱ्यांनी, तपास अधिकाऱ्यांनी हे सगळं त्यांच्या आता रसद आता त्यांच्या हातात दिलेली आहे. अर्थात आता अगदी शेवटच्याच मुद्द्यावर येतो, तो अत्यंत महत्वाचा, की या गुन्ह्यात आरोपींना फाशी होऊ शकते का. कलम काय सांगतात हे तर स्पष्टच झालेलं आहे. 103(1) कलम काय सांगतं की फाशी. 140(1) कलम काय सांगतं, जन्मठेप. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये आता कॉमन जर आपण बघितलं तर 103(1) किंवा 140(1) या ठिकाणी फाशी किंवा जन्मठेप, आजन्म कारावास होऊ शकतो. पण रेअरेस्ट ऑफ रेअर केस जर असेल, रेअरेस्ट ऑफ रेअर केस, ती कशी समजली जाते रेअरेस्ट ऑफ रेअर केस ते देखील अत्यंत महत्वाचं आहे. ते फक्त शेवटी समजावून सांगतो. अत्यंत क्रूर पद्धतीनं जर हत्या घडली असेल, अत्यंत क्रूर पद्धतीनं, तर मृत्यूदंडाची शिक्षा, मृत्यूदंडाची तरतूद या कलमांमध्ये आहे. 103(1) या कलमामध्ये आहे. शिवाय संघटित गुन्हेगारी, आत्ताच आपण ते वाचलेलं आहे, संघटित गुन्हेगारीमुळे जर मृत्यू झाला असेल तर मकोका अंतर्गत 3(1) रोमन आकडा 1 संघटित गुन्ह्यामुळे मृत्यू झाला असेल तर फाशी ही शिक्षा आहे. त्यामुळे अत्यंत रेअर केस आहे का तर आहे. कारण संतोष देशमुखांना कसं मारण्यात आलं ना याचा उल्लेखच प्रत्यक्ष या चार्जशीट मध्ये तपासी अधिकाऱ्यांनी केलेला आहे. तो फक्त शेवटचा वाचून दाखवतो. काय आठवतंय तुम्हाला? अमानुषपणे म्हणजे हृदयच नाही यांना, मारणाऱ्यांना काळीजच नाहीये. अतिशय क्रूरपणे म्हणजे निर्दयीपणे, राक्षसी कृत्य, अतिशय क्रूर, अमानवीयपणे, मानवाला शोभूच शकत नाही, असं शोभूच शकत नाही मानवाला हे कृत्य. कपडे काढून निर्वस्त्र करण्यात आलं संतोष देशमुखांना, अक्षरशः कपडे काढण्यात आले. खरं म्हणजे या प्रकरणामध्ये बरंच काही सापडलं होतं. गाडीमध्ये कपडे, रक्ताचे डाग, जिथे डेड बॉडी टाकण्यात आली तिथे रक्ताचे नमुने, मातीचे नमुने, केसांचे नमुने, खूप काही. तर कपडे काढून निर्वस्त्र करून मारहाण करताना दिसत असून, म्हणजेच काय,
कपडे काढण्यात आले, निर्वस्त्र करण्यात आलं, मारत होते. डोळ्यांवर समोर सर्व आरोपी त्यांच्या डोळ्यात देखत, ज्यांना मारतात त्यांच्या डोळ्यात देखत हे आरोपी मोठमोठ्याने हसत सदर घटनेचा आनंद साजरा करीत असल्याबाबत स्पष्टपणे दिसून येत आहे. या जयराम चाटेनं जो व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ या ठिकाणी सीआयडीच्या हाती लागलेल्या तपासामध्ये, आणि सुदर्शन घुले मारताना या जयराम चाटेनं हा व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये काय दिसलं त्याच्यावरून सीआयडीनं वर्णन केलेलं आहे आणि ते वर्णन चार्जशीट मध्ये मांडलेलं आहे. अमानुषपणे, अतिशय क्रूरपणे, अमानवीयपणे कपडे काढून, मैताचे कपडे काढून मारहाण करताना दिसत असून डोळ्यांसमोर सर्व आरोपी हे डोळे मोठमोठ्याने हसत सदर घटनेचा आनंद कंसात एन्जॉय साजरा करीत असल्याबाबत स्पष्ट दिसून येत आहे. आता तुम्हीच सांगा, संतोष देशमुखांना किती हाल हाल करून मारलंय. फायटरने ठोके टाकले, पायपानी पाठ फोडून काढली, रॉडना अक्षरशः म्हणेल तिथं ठोके टाकण्यात आले, डोळ्यांना इजा करण्यात आली, वायर क्लचची होती तिनं टोचण्यात देण्यात आल्या. इतकंच नव्हे तर मारत असताना गोल रिंगण करून मारत होते, मारताना व्हिडिओ काढून हसत होते. त्यावेळी संतोष देशमुख उपाशी होते, आपल्याला माहिती आहे, उपवास होता त्यांचा. पण घरी जायच्या आधीच त्यांनी अपहरण करून नेलं आणि मारायला लागले. पोटात काहीच नाही, अक्षरशः पाण्यासाठी तडपडत होते, पाणी पाजा म्हणत होते. मी कुणाला म्हणणार नाही, कुणाला सांगणार नाही तुमची नावं, मला किमान गावासाठी तरी सोडा असं विनवण्या करत होते. पण पाणी पाजायचं सोडा हो, पुढे मला आता बोलता येत नाही. इतके नीच, इतके निर्दयी, इतके कठोर, पाषाण हृदयी, जणू काही राक्षसच संचारला होता यांच्यात. अशा पद्धतीनं संतोष देशमुखांना पाणीही न पाजता हाल हाल करून ते मारत होते. आणि शेवटी मरत नाही म्हणून, जीव सोडत नाही म्हणून छाताड्यावर WWE सारख्या उड्या मारत होते. शेवटी संतोष देशमुख यांचा जीव गेला, त्यांचा प्राण गेला. अहो, नुसता प्राण नाही गेला त्यांचा, अक्षरशः हाल हाल करून त्यांना त्यांचा प्राण सोडावा लागला. 1.5 लिटर रक्त साकळलं होतं, 56 व्रण अंगावर होते, आणि जेव्हा बॉडी आढळून आली ना तेव्हा संपूर्ण शरीर काळं निळं पडलं होतं. इतकं क्रूर मारलं होतं. म्हणून जी कायद्यात शिक्षा आहे की जर अत्यंत क्रूरपणे मारला असेल तर या आरोपींना फाशीची शिक्षा, मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते आणि व्हायलाच पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे संतोष देशमुख यांना हाल करून त्यांना प्राण सोडायला लावणाऱ्या, त्यांचा जीव घेणाऱ्या या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, एवढीच इच्छा, एवढीच विनंती अख्ख्या महाराष्ट्राची आहे. त्याशिवाय संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही, त्याशिवाय धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही, आणि त्याशिवाय महाराष्ट्राला न्याय मिळणार नाही. म्हणूनच मी या लाईव्हचं हेडिंग घेतलं होतं, आरोपींना होऊ शकते का फाशी? तर होऊ शकते. तशीच कलम लावण्यात आलेली आहेत. आता फक्त खटला लढायचा आहे, न्यायालयीन लढा लढायचा आहे, आणि ही लढाई जिंकायची आहे. आणि महाराष्ट्रात पुन्हा कधीही कोणत्याही व्यक्तीला इतक्या निर्घृणपणे, क्रूरपणे कुणी मारण्याची हिम्मत करणार नाही. अशी शिक्षा या आरोपींना झाल्याचं अख्ख्या महाराष्ट्राला पाहायचंय. मायबाप सरकार, मायबाप न्यायाधीश या सगळ्यांनी हे जनतेचं गाऱ्हाण समजून ऐकावं आणि
संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा. बस इतकंच. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.